मंडळी, खुसखुशीत विनोदाचा भेळ भत्ता घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाची आंबट गोड चटणी बनवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. गोड गप्पा मारत त्यांना कौतुकाचे गोलगप्पे देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आयुष्यातून कट झालेली बायको कटआउटच्या रूपात पुन्हा समोर आली तर मग बघूया काय धमाल होते ते. हीच धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. वा 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वा 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 कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. ए वचन इकडे, मी तुझ्या वयाचा आहे असं करशील मला? तू फोन कर मला. बाबा अरुण कशाला चिडताव आहे ग? बसा. येड आहे का तू? सॉरी काका. वयाचा भान ठेवशील का नाही तुम्हाला? याही सांग त्याला. हो हो तसाच आहे तो. या मी एनर्जी आहे त्याची, मग ती एनर्जी कुठं वापरायची त्याला कळत नाही. अच्छा, अभिनंदन व्याई, अभिनंदन. अभिनंदन. काय झालं आज आपण एकमेकाचं सोयरं झालो याच्याबद्दल मला फार आनंद झालेला आहे. का हो ना, हो. म्हणजे मला पण लय आनंद झाला. म्हणजे पहिल्यांदाच असं घडलंय हा. की तुम्ही आलेल्या मला असं जामच आपुलकी वाटते. माझ्याबद्दल म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असं काय मला कळत नाही की म्हणजे पोरीला मी पसंत करण्यापेक्षा मी तुम्हालाच पसंत केलं असं मला वाटतं. मी पण हा? नाही, म्हणजे यांच्याकडे पहिल्यांदा बघितला ना तेव्हा मला हा? असं झाला होता, पण नाही नीट निरकून बघितला ना तेव्हा असं जाणवला की यांनी पोरीवर चांगले संस्कार केले म्हणजे असणार. काय चांगलेच संस्कार. होय ना, म्हणजे काय मी अगदी काटेरी फंदासारखा आहे का ना? हो. आणि आतमध्ये रस आहे. काय माझ्या चेहऱ्यात एक प्याथवास आहे. म्हणजे मस्त माझ्या चेहऱ्यात एक जादू आहे, एक फरक. नाही म्हणजे माझ्याकडे ना मी प्रत्येकाला हवा असा वाटतो. प्रत्येकाला ना पप्पी घ्यावीशी वाटतो. लहान पोरांना काय शेवटी देवाची करणी, दुसरं काय हो. बरं. आता देव एखाद्याला एवढा राजबिंड का बनवतो ते मला कळले. खरंय. म्हणजे बाबा हा. सलाम देवाच्या कार्याला. होय. पण आता अंगठी घालून घेऊया का? हा? कसं आहे, आमचा माल तुमच्याकडे गेलाय पण तुमचा माल अजून इकडे आला नाहीये. शर्मेश, बघितलं काय पोराला किती घाई झाली माहिती नाही. ही अंगठी घाल बघू पटकन. चुनाची डब्बी आहे. ताई पोरी ताई तेरे आंखों में आंसू के कतरी को ताई. तू रडतेस कशाला सांगशील का? काय रे बाबा, हा. आनंदाचा क्षण आहे, माझा साखरपुडा आहे आज. होय ना बा. सगळे आहे तिथे. हो. आई नाही आहे ना? संस्कार बघितलेच पोरीवर. आई असायला हवी होती आज. हो हो, मला पण तसंच वाटतंय. 3-4 वर्ष थांबली असतीस तर तुला नवीन आई आणली असती मी. नाही, पण आज आई नाही आहे. हाच ती नाही, मला सुद्धा तिची लय उणीव भासते. उणीव बाबा. हा, उणीव भासते, मला लय उणीव भासते. नाही ताई 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 तू रडू नको ताई. तर तुम्ही सांगितलं होतं की नाही तेव्हा साखरपुड्याला मी आई आणणार म्हणून. आई? आई आणणार आई म्हणजे आणणार. मंदर आई आणणार आई म्हणजे टुडे बंद डोळे बंद कर. आई आई आईला घेऊन येणार आहेस तू? डोळे बंद कर आधी. आई येईल? आई येईल. अरे काय कुठून काय आई आणणार का? आली? काय काय नवीन काय त्याचं- बाबा आई आली का? नाही नाही सर नाही का सरप्राईज. अरे बापरे. आलं मंदर काय आई. आता उघडताय आता उघडताय. मंदर आई आई कुठे आहे? इथे आता उघडताय. हॅलो हॅलो हॅलो, आई पुट्ट्याची आहे. बरा, आज मला खरंच अभिमान वाटतोय तू माझा पोरगा असल्याचा. वा वा. थँक्यू बाबा थँक्यू. अरे किती एनर्जी काढशील रे.
मना पण बघायचंय मिनी पण बघते विनबाई कशा दिसायचं ते बघा 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 चासला मोरे वाव. विनबाई एकदम तुमच्यासारख्या दिसायच्या नाही कुणीतरी म्हटलेलं आहे ना काय? म्हणजे बरीच वर्ष संसार झाली की नवरा बायको सारखे दिसतात काय समजली हो काय अरे देवा मना मना बघू मना. बघा ना आई. बघा. हे बघा. हा. ही प्रभा ना हो प्रभा मोरे माझी बायको तुम्ही हिला ओळखता हो? वलगता मी हिला चांगलीच वलगतो ही प्रभा मोरे आता झाली ही आधीची प्रभा टिचकुली असल्यापासून मी तिला ओळखतोय काका तुम्ही खरंच ओळखता खरंच ओळखतोय. माझ्या आधीपासून ओळखता आधीपासून ओळखतोय मी हिला बाबा हा? मी बोलले होते ना आई आपल्यावर लक्ष ठेवणं म्हणून हो ना आईनेच कदाचित यांची निवड केली असेल माझ्यासाठी माँ तुम यहाँ पे सच में हो माँ अरे इकडे आहे मा इकडे असं द्या पण काय हो अरुण इकडे या बसा जरा मला सांगा तुम्ही या विनबाईंना आधीपासून ओळखता हो काय ओळखतो हो? आधीपासून ओळखतो कसं काय ह्या बाईच्या पोरीला सून म्हणून मी माझ्या घरी नेणारच नाही काय अहो अरुण कळतंय काय? बाबा काय झालं काय काय झालं व्याही काय झालं अरे व्याही व्याही कसल्या व्याही बिया आता सगळं विचारा मी काय म्हणतो पहिली अंगठी काढा का ना आपल्या घरी चला हे लग्न नाही, अरुण, असं करू थांबा. नका. काय झालं आई आई तुम्ही तरी सांगा ना लग्न मोडताय. हो बा, हो बाबा, बा. आई आई बोला ना काय अरुण अरुण असं झालंय काय मला नीट सांग काय ना. झालं सांगतो सांग. मला सांगा ही डुक्करवाडीची ना हो डुकरवाडीची मी पण डुक्करवाडीतच राहत होतो होय काय हा म्हणजे आम्ही दोघं पण एका शाळेत होतो तेव्हा म्हणजे आम्ही बालमित्रच होतो लहानपणी ही माझ्या मागच्या बेंचवर बसायची ना बोरं खायची ना त्या बिया माझ्या मागच्या खिशात टाकायची बाबा तुमच्या खिशात बिया टाकायची म्हणून माझं लग्न मोडताय तुम्ही अरे एवढंच नाही ती माझ्या बेंचवर कर्कटक असं उभं ठेवायची मग मी बसलो मग कर्कटकाने स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला नाही बरोबर आहे अरे हो ती होतीच तशी खोडकर बाबा तुम्ही पण काय आईला काय आईला म्हणजे हो खाट्याला आणि मिश्किल का ना काय समजलं आणि त्याखाली मी कसा एकदम रुबाबदार माणूस खरं म्हणजे माझी काय इच्छा होती मला बोल्ड आणि ब्युटिफुल बायको मिळावी पण मला कसा खट्ट्याला आणि मिश्किलवरच समाधान मानावं लागलं बाबा तुमचं काय मध्ये मध्ये ते माझ्या आईला काय बोलतात अरुण तुम्ही शांत व्हा आज आनंदाचा दिवस आहे होय. ना. पोरांचा साखरपुडा आहे आणि लहानपणी सगळे खोडकर असतात विनबाई पण खोडकर होत्या आता लहानपणीचं विसरा अरे लहानपणीचा विसरेन पण मोठ्यापणी पण हिने काय काय केलं तुम्हाला काय माहिती काय केलं अरे तिचा तो मित्र बंड्या आणि तिने मला लय फसवला नाही बंड्या म्हणजे शिरगोपी करतोच ना तो तो मानलेला भाऊ तिचा बंड्या बाबा आपण लहान असताना आपलं चॉकलेट तो बंड्या एक नंबर मस्त मग त्या बंड्याला पण मामा बनवला तिने का हे दोघं मिळून मला मामा बनवायचे कसं काय तुम्हाला सांगतो त्या टायमाला म्हणजे मी तसा फारच हुशार विद्यार्थी हा. कायम मी सतत अभ्यास करायचो दिसतंय. तर ही यायचे मला सांगायची अरुण म्हणजे तिकडे ना खूपच दुष्काळ पडलेला आहे तिकडे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल झालेले आहेत तर त्यांना ना काहीतरी मदत करायला पाहिजे तू सगळीकडे वर्गणी काढ आणि ती आपल्याकडे घेऊन आपण दुष्काळग्रस्ताला मदत करूया खरंय. मग मी आपला इमोशनल व्हायचो आणि चालत चालत आजच्या पंचकृषीत जाऊन मी सगळे पैसे गोळा करायचो हा. आणि हिला आणून द्यायचो बर ही आणि बंड्या लोणावल्याला फिरायला जायचे बरं लोणावले गेलं तर मला काही वाटायचं नाही पण येताना मला चिक्की पण आणायचं नाही वाचार कसं आहे माहितीये ती एक नंबरची झोलर होती का ना आई पण आता तुला काय सांगू बाला तिनं ना मला बऱ्याच वेळा गंडवलेला आहे तुम्हाला हो काय झालं एकदा ती मला म्हणाली की आपल्या सुखी संसारासाठी मी एम.एस. जेवला नवस बोलले हा. की मी उलट्या पायाने चालत चालत तुझ्या मंदिरात ये मला नंतर कळलं ही एक महिना गोव्यात होती हो गोव्यात होती घरी आले विचारलं तिला तर ती काय म्हणाली काय? मी उलट्या पायाने चालत चालत गेले ना हा. तर रस्ता चुकून गोव्यात पोहोचली बघितलं एवढी खोटारडी बाबा नाही पण कसं आहे संसार म्हटला की ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आल्याच का नाही बरोबर ना हो? बरं मोरे हा तुम्हाला विनबाईंनी लय त्रास दिला ना नाही तुमचं दुःख मी समजू शकते पण दुःख हलकं करू शकत नाही पण माझा आधार आहे हा तुम्हाला अरे काय कळतं का तुला येडी आहेस का तू
काय झालं? तिने माझ्याबद्दल काय वागले तुला कळत नाही का? त्यांना कुठं आधार देतेस? नवऱ्याला आधार द्यायला पाहिजे ना. पण काका एवढं काय केलंय हो माझ्या एवढं आईने? काय केलंय? मग माझं ती पोरगी मला रेशनिंगच्या लाईनीत उभं राहून त्या बंडाबरोबर ती फिरायला जायची. रेशनवाला मला 1 लिटर घातले जास्त द्यायचा. तो म्हणायचा प्रभाला दे. अरे वा वा. कुल्फीवाला 2 कुल्फी द्यायचा. 1 कुल्फी प्रभाला दे. डॉक्टर कडे गेलो तो डॉक्टरनी 2 पिशव्यांच्या गोळ्या दिल्या. 1 गोळीची पिशवी त्या प्रभाला दे. सगळीकडे हीच गुलू 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 चालायचं वाट. 1 मिनिट काका, पुरे झाला आता तुमचं. बस झालं. माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे अजिबात उडवायचं नाही. बाबा तुम्ही कसं बोलताय हो सगळं? बाला हो ग तुझी आज होतीच तशी. त्याला कोण काय करणार ना. तुम्ही पण काय? तुला सांगतो, तुला गंमत वाटेल, तुला सांगतो, सिलेंडर वाल्याशी ना चॅटिंग करताना मी एकदा तिला पकडला होता. सिलेंडर वाल्याशी मला बैल तिनं लगेच फोन ठेवला. आता तिचा फोन तर ती ठेवणार का नाही. पण मी पण फार लपडेबाज माणूस होतो का नाही त्या गाणी. लय म्हणजे मी फारच लपडेबाज. त्याच्यामुळे कसं माझं तिला माहिती होतं, तिचं मला माहिती होतं. आमच्या दोघांची ऍडजस्टमेंट चांगली होती का नाही. काय झालं म्हणजे एक दिवस आम्ही एकामेकाला रंग्यात पकडलेला. आणि मग आपला 2 मिनिटं एकामेकडे बघित बसलेला. लबाड. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं बाहेर काही लपडी बाहेर करायची नाही. ते असं आमचा दोघांचा बॉन्डिंग होता का नाही. ते काहीच आता तुमचं सिच्युएशनशिप काय म्हणतो बघा. सिच्युएशन ते आता आलं, ते आम्ही तेव्हा केलेलं होतं का नाही. मोरे हो. मोरे तुम्ही लयच मोकळ्या स्वभावाचे आहे हा? होय. म्हणजे बायकोला एवढं स्वातंत्र्य देणारा पुरुष मी आतापर्यंत बघितलेलाच नाही आहे. खरंच तुम्ही ग्रेट आहे, 1 नंबर ग्रेट आहे. होय. पण विनबाई तुमच्याशी असं वागायला नाही पाहिजे होतं. अरे माझ्याशी वागली त्याचं काय नाही तुला? तू काय तुझं चाललंय तुझं? नाही नाही तसं नाही. तिच्याबद्दल बोलतोय, माझ्याशी ती कशी वागली ते तुला कळत नाही काय? हो बाप, बसा तुम्ही. तुमच्याशी कशी वागली याच्याशी मला देणं घेणं नाही. ही तशी नाहीये. मला याच्याशी लग्न करायचंय. अशी मुलगी मला परत नाही मिळणार बाबा. अरे बाला, पेरूच्या झाडाला पेरूच लागतात. ती तशीच होते, ही पण तशीच असणार. एक्सक्यूज मी, माझ्या आईला तुम्ही पेरू बोलायचं नाही. माझी आई म्हणजे ममता का पुतला, ती ममता का पुतला. अरे फलकट पुतळ्यात वाजून ना बसल्या. अरे हात चुकून पेरूच्या झाडात चिक्कू आलाय. अरे होय, तू ममता का पुतला बरोबर आहे, पण तुला माहिती आहे, अरे तू ना तुझ्या आईशीला ना कधीच आवडायचंच नाही. का? नाही काय झालं, तू जन्माला जेव्हा आलास ना तेव्हा तुला असा उचलून घेतला नव्हता. हा बाळा बघ हा आईकडे बघ, तर तू असं तिला जीव दाखवलीस. तो राग तिच्या डोक्यात होता. जाम खसकली होती तू. अजिबात तू आवडायचाच नाही तिला. मग? प्लॅस्टिकवर लसूण घेतात हा. तसा ना लसूण वाईला तुला द्यायला गेली होती. बघ परत त्या अरुण कदम सारखं करायचं नाही. अरुण कदम आता कळतंय, अरुण कदम हा वासाळा हा येतो. फार म्हणजे अशी म्हणजे चांगल्या स्वभावाची ती, निर्मल अशी. हलवी होती का नाही ती. हलवी 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 कुठली? ती लहान असताना ना शाळेच्या माग टाकीजवळ जायची ना बिड्या फुकायची. सगळ्या पोरांना जमा करायची ना बिड्या फुकायची. माहितीये काय? 1 नंबरची छंदी होती ती. बस झालं काका. ए, बाबा. बस झालं. माझ्या आईबद्दल खूप बोलताय तुम्ही. शुभा शुभा ए, बघा, बघ. बाला बघ, ती पण तशीच नाही, ही पण तशीच करते. तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही पण तेच करताय ना आल्यापासून. बाला ती तशीच होती. तुम्ही ना जरा लक्षात घ्या, ती कशी पण असू दे, शिवा तशी नाहीये. मी मगापासून तेच सांगतोय, मला तिच्याशी लग्न तर करू दे. अरे तुम्हाला कळत कसं नाही? ती बाई माझ्याशी कसं वागवते त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाही. बाबा तुम्हाला जगातले सगळे गंडवतात. तुम्हाला जन्माला घालताना देव मजा करत होता, माहितीये का? बाबाला उलटं बोलशील? हे लग्न मोडलं. व्याई असं करू नका. काय लग्न म्हणलं? आता व्यवस्थित सगळं चाललं. आता तुमच्या पोरग्याला माझी पोरगी आवडली, होय, होय. माझ्या पोरगीला तुमची पोरगा आवडलाय. फक्त प्रॉब्लेम काय झालाय, ह्या कटआउट मुली. काय हा कटआउट आहे का नाही? ही जी बाई आहे ना, जिथं जाईल तिकडे राडा घातलेला ह्या बाईने. त्याच्यामुळे हा आधी कटआउट फेकून त्या, मग बघा सगळं सुरलीत होईल. काय जमत बाबा ऐकून घ्या. हा ती जबाबदारी मी घेतो. हा. आई, तू मला देऊन लसूण घेणार होतीस ना, आता मी तुला देऊन कोकम घेतो. अगदी का? वा जोरदार टाळ्या. तुम्ही स्किट पण आम्हाला ती कटआउट मधली प्रभा पण जाम आवडली. भन्नाट झाला परफॉर्मन्स, मस्त. सई व्हेरी नाईस परफॉर्मन्स. श्रमेश, प्रत्येक प्रहसनात
ह्याच्यापेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार, लगेच लग्न करा, हे जे असतं ना ते खूप अजब आहे. आणि ते तू खूप छान काय म्हणूया पेश करतोस. टीमवर्क मस्त होतं. मँडी कॅरेक्टर वेगळंच होतं तुझं, आवडलं मला. अरुणदा नेहमीप्रमाणे खूप भारी एनर्जी. मला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन प्रभाला भेटायचं आहे, तर त्याची काय सोय होऊ शकते का? तर प्लीज बघा. आणि मला असंही वाटतं की एका रिलेशनशिपमध्ये येऊन TTMM करणं एक वेळ सोपं आहे, म्हणजे तू तुझं मी माझं, पण त्या रिलेशनशिपमध्ये येऊन ती कमिटमेंटला आपलंसं करणं आणि ते निभावणं हे जास्त अवघड आहे असं मला वाटतं. आणि आपला कल अवघड गोष्टींकडे असावा असंही मला वाटतं. धन्यवाद. डीप. बाकी भारी परफॉर्मन्स असेच छान छान परफॉर्मन्सेस देत राहा. बाकी आम्ही सगळे आहोतच तुम्हाला आधार द्यायला. थँक्यू. मंडळी, आज तुझा कट्टावर पुन्हा एकदा रंगणार आहे एक विशेष मुलाखत आणि सोबतीला आहे खास विषय. चला बघूया या विषयाची फोडणी, या मुलाखतीला हास्याचा तडका कसा लावते तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे MHJ विनाकारण न्यूजमध्ये. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर फक्त लंडन बघितले. चित्तनंदन कांबळे हो चित्तनंदन कांबळे. नाही, हल्लीच मी माझ्या फॅमिली सोबत लंडनला गेलो होतो आणि तिथं फक्त लंडन बघितलं, त्यामुळे मी सांगावं हरकत नाही. तर मी चित्तनंदन कांबळे आणि आज आपल्यासोबत आपली लाडकी अँकर पर्णिका सुद्धा आहे. नमस्कार. आणि त्याचसोबत आपल्या बरोबर आहेत आपले लाडके पत्रकार मित्र मैत्रीण. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. मंडळी, तुम्हाला ठाऊकच आहे, आपण आपल्या या कट्ट्यावर वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. काय पर्णिका? मी मस्त सर, तुम्ही कसे आहात? नाही पर्णिका, ख्याली खुशाली नाही विचारली. कार्यक्रमाबद्दल काय सांगशील पर्णिका? काय पर्णिका? अगदी तुमचाच खरं, मीच चुकले. तर आज जो आपला मुलाखतीचा कार्यक्रम आहे, तुझा तबला प्रस्तुत, माझा डग्गा. नाही पर्णिका, गल्लत होतीये. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टा. माफ करा, त्याचं काय झालं, कालच मी माझ्या कुटुंबासोबत तबला डग्ग्याच्या कार्यक्रमाला गेले होते, तर त्याच्यामुळे माझ्याकडनं चुकून ते मी बोलून गेले, पण माफ करा. पण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम होता. हा जो कार्यक्रम होता तिथे अनेक मोठे मोठे गायक सुद्धा आले होते. गायकाची नावं आठवत नाही, पण हा जो कार्यक्रम रंगला तो वांद्रे येथील रंगभवन येथे. वांद्रे स्टेशन पूर्व इथे जर तुम्ही गेलात तर 457 नंबरची बस पकडायची. कंडक्टरला म्हणायचं, कंडक्टर 2 रंगभवन द्या. समजा कुटुंबात 2 जण असतील तर म्हणायचं, वांद्रे पूर्व स्टेशन. म्हणजे कसं कळेल आम्हाला असं? वांद्रे स्टेशन पूर्व येथून 457 नंबरची बस पकडायची. एक मिनिट चार जरा. असतील. रंगभवनला कसं जायचं ह्याची माहिती कशाला देत आहेत? नाही बरोबर आहे, कार्यक्रम आपला वेगळा आहे. बरोबर. पर्णिका, लक्षात घ्या, आपला कार्यक्रम वेगळा आहे, त्याच्याबद्दल बोला. आपला जो कार्यक्रम आहे तुझा कट्टा, याच्याबद्दल बोला. पर्णिका, आपले जे मान्यवर इथं पाहुणे आलेले आहेत त्यांच्याविषयी काहीतरी सांगा. चुकले. तर आपला हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमात आज इथे जे सेलिब्रिटी आलेले आहेत ते आपल्या इथे येण्यासाठी 24 तास हपापलेले असतात. नाही, मी हपापलेलो होतो का? नाही. मी एकटाही फोन केला का तुम्हाला? उलट तुम्हीच मला फोन करता 11th आवरला, 2:30ला फोन केलात रात्री. नाही बरोबर. काय झालेलं आहे, त्यांच्या जरा शब्दांमध्ये गल्लत झालेली आहे. त्यांना म्हणायचं होतं की आपल्याकडे जे सेलिब्रिटी आलेले आहेत ते उत्सुक आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. उत्सुक हा असा शब्द. काय पर्णिका? मी मस्त सर, तुम्ही कसे आहात? नाही पर्णिका, परत तेच होतंय. काय पर्णिका म्हटल्यावर हाऊ आर यू या भावनेनं नाही विचारलंय मी. काय पर्णिका म्हटल्यानंतर काय सांगशील पर्णिका या भावनेनं विचारलंय. अगं बाई, चुकले, मी परतच चुकले. झालं आता काय झालं, मी येऊन आता बराच वेळ झालेला आहे. माझ्याबद्दल जरा प्रश्न पटापटा विचारून घ्या. कारण काय नाही, दरवेळेला कोणीतरी दुसरं असतं माझ्याबरोबर आणि मग फोकस सगळा तिकडे हलतो.
आणि मग माझे फॅन्स म्हणतात की अरे काहीच दिसलं नाही तुझ्याबद्दल, असं होतं ना. तर मी आलोय तर पटपट मला विचारून नाही घ्या. हरकत नाही. मंडळी लक्षात घ्या, प्रेक्षकांनी लक्षात घ्या. हा. आज आपल्याकडे इथं गाणं क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, पंडित सुमारिया चौगुल्या. नमस्कार नमस्कार. हा. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी वाजवा. तर हे जे पंडित गाणपोपट सुमारिया चौगुले आहेत, हे आहेत. पण त्याचबरोबर आजचा एक वेगळा दिवस आहे. हा एक खासियत आहे या दिवसाची. ती खासियत म्हणजे आज जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिन आहे. आणि जगभरात हा साजरा केला जातो. आपण सुद्धा आपली वाहिनी अशा सामाजिक कार्यात आणि कर्तव्यात कुठलीही कसूर कधीच ठेवत नाही. तर त्यामुळे आपण सुद्धा हा इथं साजरा करणार आहोत. नका बोलू, मध्ये डिस्टर्ब होतंय. नाही जस्ट एक मध्ये नाही नका बोलू. तर लक्षात घ्या, आज गाणं क्षेत्रातलं हे मोठं नाव सुमारिया चौगुल्या आणि जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिन असा दोघांचा मिलाप करून आपण ते साजरा करणार आहोत. पर्णिका, पंडितजी मला सांगा, विचारला का यांनी प्रश्न? सांगा. काय सांगू काय, पण मला कळत नाही प्रश्न, मला पटकन हे होत नाहीये. पर्णिका पुन्हा गल्लत होतीये. हा. लक्षात घ्या, सांगा आणि सांगा याच्यामध्ये एक बारीक प्रश्न यायला. हा तो आलेला नाही. तर म्हटलं मी ऐकल्यासारखं वाटत नाही. हा. गणले ग बाई गणले, पुढे, खूपच पुढे, गणले. पुढे. तर पंडितजी, मला तुम्हाला एक छान असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही गाताय वर्ष अनेक, हो अनेक वर्ष गेली. तर मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला बालपणी कधी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करायला लागला का? हे मला प्रश्नच नाही कळलाय म्हणजे तुमचा. म्हणजे अत्यंत साधा प्रश्न आहे, पण पर्णिका वा काय प्रश्न विचारलायस वा. धन्यवाद सर. तिच्या प्रश्नाचा मथिता अर्थ हा आहे की लहानपणी कधी तुमच्या वडिलांनी तुम्हाला बेनलईच खरकट गातं म्हणून तुडवलंय का? हे असं काय मला करतील? मी लहानपणी उत्तम गायचो. मग मोठेपणी काय झालं? मोठेपणी सुद्धा मी उत्तम गातो, पण हा प्रश्न असं का मला विचारता येते? नाही म्हणजे साधा प्रश्न आहे, कन्फ्यूज होऊ नका. लक्षात घ्या, या अर्थाचं विचारतोय की समजा तुम्ही कधी रियाजाला बसलात, होय बसलो, आणि आणि तुमची एखादी सम चुकली, एखादा सूर चुकीचा लागला म्हणून वडिलांनी आडकित्ता फेकून टकलं फोडलंय का? हे काय प्रश्न आहेत मला हे कळत नाहीये. तुम्ही हे कौटुंबिक फोडलंय का, ते हिंसाचार. फोडलंय का? हे कसे प्रश्न? तुम्ही गाण्याबद्दल मला विचारा ना प्रश्न. हे प्रश्न काय विचारताय मला हेच कळत नाही. कौटुंबिक हिंसाचार आणि तुमचं गाणं असं आपण मिलाप साधलेला आहे, त्यामुळे अरे पण नका ना मिलाप साधू. मला बरं. मान्य आहे, आय हॅव ड्यू रिस्पेक्ट की बाबा एक कौटुंबिक हिंसाचार चुकीचा असतो वगैरे, बरोबर. पण मी काय त्यांच्या दोघांचा करून भलताच काहीतरी अर्थ येतो ना बाहेर त्याच्यातून. तर वेगळा प्रश्न आहे, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत की नाही. बरं. मला गाण्याबद्दल तुम्ही प्रश्न विचार. हरकत नाही. आपण पुढे जाऊया. गाण्याबद्दल प्रश्न हवेत तर पत्रकार मित्रमैत्रिणींकडे जाऊया, त्यांच्याकडे काही प्रश्न आहेत का? नमस्कार. विचारू देता. ओके सर. पंडितजी, तुम्ही गेली किती वर्ष गायन करताय? अरे बापरे. मी जवळजवळ गेली 20-22 वर्ष गायन क्षेत्रात आहे मी. पंडितजी, तुमच्या पत्नीनं कधी तुम्हाला बेदम मारहाण केली? माझी बायको का बेदम मारहाण करेल? का कुणाची बायको कुणाला बेदम मारहाण करेल मला सांगा बघू. म्हणजे हाताच्या कोपऱ्यानं खुबा मारणे किंवा हाताचं बोट घेऊन असं मागं वळवून दात वगैरे तोडलं, असं काही कधी अरे झालं? पण असं का मला करेल ती? नाही, होऊ शकतं पंडितजी, होऊ शकतं. हिंसाचाराला कारण नसतं. बघा, ती असते विकृती. मुद्दा तो नाहीये, मला हे कळत नाही. पण माझं जर लग्नच झालेलं नाहीये तर माझी बायको कशी मारेल मला? मग इतरांची बायको तुम्हाला मारते का? अरे इतरांची, माझी नाही मारत म्हणून इतरांची मरते, असा कसा अर्थ लावता तुम्ही? मी लग्न केलेलं नाहीये आजपर्यंत, अविवाहित राहिलोय. याच्या मागे माझी काही कारणं आहेत. पंडितजी, हा. मग तुमच्या आईबाबांनी लग्न केलं होतं का? नाही, माझी आई बाहेर जिन्यात गेली आणि मला डाउनलोड केलं तिने. लिहून घ्या. काय वाटेल ते सांगता नाही, लिहा. आणि क्लिकबेटला छापा आहे व्यवस्थित. अरे बातमी नका व्हायरल हो. करा. नाही, मी असंच बोललो. तू अहो ऐका, माझ्या आई वडिलांचं लग्न झाल्याशिवाय माझा जन्म झाला असेल का मला सांगा? हरकत नाही. मला गाण्याबद्दल तुम्ही विचारा. पंडितजी, प्रश्न आलेला आहे. हा मला गाण्याशी निगडीत प्रश्न विचारायचे. हा बरोबर. हे असं पाहिजे ना. मी लहानपणापासून गाणं गातय आणि मी बऱ्याच मुलाखती तुमच्या पाहत आले. हा. हो ना. हॅलो. हा, मध्ये नाही, बोल ना. बोल. नाही, तू बोल ना. बोल. हा. नाही, ते काही चालत राहायचं. तू बोल ना. बोल.
कार्यक्रम सुरू आहे ना अरे नाही निवांत निवांत नाही बोल ना बोल 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 नाही, कार्यक्रम सुरू आहे. अरे ते मुलाखत सुरू ते असताना होत राहील त्याचं काही नाही तू बोल 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 निवांत निवांत नाही बराच वेळ तू बोल ना नाही नाही ना बोल ना बोल नाही, नाही, नाही. तू बोल 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 तुझ्यासाठी खूप वेळ आहे. बोल बोल. तिथून बोलायला चान्सेस देत नाही, एकटीच बोलते. बोल 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 थोडस मध्ये ऐकल्यानंतर तू बोल तू बोल माझा कार्यक्रम आहे ना. जरा पंडितजी जरा 2 मिनिटं थांबा अरे जरा पण माझा कार्यक्रम असताना नाही मध्ये- सतत मध्ये बोलू नका. लक्षात घ्या, एक बाई फोनवर बोलत असताना तिला डिस्टर्ब करणं हा सुद्धा हिंसाचारच आहे. हा नाही हिंसाचार, उगीच काय. पंडितजी जरा मॅनर्स ठेवा. कुणीतरी फोनवर बोलतंय. सांगा जरा. पंडितजी अरे बापरे सगळं मॅनर्स ठेवा. ते फोनवर बोलतायत, जरा थांबा. अरे मॅनर्स त्यांना कळले पाहिजे. हा हा चालेल चालेल हा ओके ओके ठीक. नेमत्या बाळालाही कळेल फोन चालू असताना रडू नये. चल, थांबा जरा. प्लीज बाय 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 ओके ओके झालं. कार्यक्रम सुरू असताना मध्ये ठीक आहे ठीक आहे हा पुढच्या सेगमेंटकडे वळूया. लक्षात घ्या, अशी बडबड होतच राहणार आहे मध्ये. पण पुढचा सेगमेंट जो आहे फोनचा, आता आपण प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार काकू. फोनवर तर फोन येतील त्याच्यावरती तुम्ही बोलायचं आहे. होय, अगदीच. पहिला फोन आलेला आहे. हॅलो नमस्कार. पंडितजी बोलतायत होई हो बोलतोय. नमस्कार. काय सांगू पंडितजी नवरा सासू सासरे लय म्हणजे लय तुडवत्या तो मला पार नडग्या हाणतायत माझ्या पंडितजी. काय करू सांगा. होय पंडितजी सांगा की काय करू. हा ते ठीक आहे. छान छान गाणं ऐकणार का? हा तुमचं गाणं घाला चुलीत. गाणं ऐकू काय होईल. काय करू सांगा की करा काहीतरी पंडितजी करा. पंडितजी. काहीतरी करा पंडितजी. ह्याच्या असू नका पंडितजी. ह्याच्यात मी काय करणार आता ह्याच्यात? काय करणार अरे एवढं लांबून मी इथे बसले, मी स्टुडिओत आहे तिकडे. पंडितजी हसू नका पंडितजी. एक महिला तुमच्याकडे काहीतरी मागतीये, तिच्यावर अत्याचार होतोय, ती हिंसाचाराची बळी आहे. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे पंडितजी. अरे पण मी लांब बसलोय, मी नाही काय करू? एका महिलेवर होणारा अत्याचार तुम्ही उघड्या डोळ्यांनी सहन करताय पंडितजी. अरे तुम्ही काही बोलत का नाही आहात. अहो बोला पंडितजी, करा काहीतरी. अरे मी नाही काही करू शकत. पंडितजी मार्गदर्शन करा. अरे मी काय मार्गदर्शन करू? मी त्या काय- बाईंना सांगा. अरे पण मी तज्ञ नाही ना त्यातला. नाही, पण आज आपण जो मिलाप साधलेला आहे पंडितजी, गाणं क्षेत्रातला एक व्यक्तिमत्व आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधी मार्गदर्शक, तर तुम्ही काय सांगाल? बोला पंडितजी, त्यांना मार्गदर्शन करा. होय पंडितजी बोला की. वेल आता बघा म्हणजे तुमचा नवरा उत्तर. तुमचा नवरा आता तुम्हाला त्रास देतोय. मला असं एवढंच वाटतं की असं काही हे नाही म्हणजे हा बाबा हा नाही तर तुम्ही म्हणाल की हा काय बोलला. पण मला असं वाटतं की नवरा जर मारहाण करत असेल तर तुम्ही त्याला चोपा. यायचं तुझ्या काय म्हणलं तू आता. स्पीकर इथं फोनवर आहे. होय, होय. काय म्हणलं तू आता. काय माझ्याबद्दल काय बायनू सांगतो बायकोला. नवरदेव ते म्हणत होते कोण आहे? तुमच्या बायकोला सांगत नाही, तुम्ही होते. थांबा जरा बाजूला व्हा. ह्याला हे पुढं आणा माझ्या. ए. काय तू तेवच आहेस ना गाण्याचा तुटका पोपट. तुटका पोपट तेवच आहेस ना तू. गाणं पोपट तुला सोडत नाही मी. होय होय नाही बरोबर. माझ्या बायकोला सांगतोयस ना तू. तुझा पत्ता आहे माझ्याकडे. पत्ता आहे? मी तिकडे येतोय. तुला तोडलाच मी आज. अरे मी आज तोडला तुला सोडत अरे कट नाही. कट 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 कट. अरे घरी त्याला पत्ता माहिती हो माझा. त्याला पत्ता माहिती आहे माझा. मी जातो. नमस्कार. नमस्कार पंडितजी सगळ्यांना. पंडितजी मुलाखत चालू आहे. लक्षात घ्या, एक बेवडा माणूस आहे, त्याला तुम्ही घाबरू नका. काही करणार नाही, तो बसा. हो, नाही, तो जाऊ शकतो. दुसरा फोन आलेला आहे. फोन घ्या. फोन घ्या पंडितजी. हॅलो नमस्कार. तुझ्या यायचं तुझ्या बियाने फोन कट केला सोय नाही नाही फोन नाही कट केला. फोन अरे, नाही अरे, केला, अरे, फोन कट केला. फोन कट. अरे अरे माहिती आहे सारखा नो. अरे मला ऐका ऐका काळजी वाटलं करू गेलं. लक्षात घ्या, बेवडा माणूस आहे, तो काही करणार नाही. अरे तुम्ही त्याला बसा. घर माहिती आहे. तुमचा फोन येतोय, घ्या फोन घ्या. हॅलो. सगळे नंबर आहे ते तुझं माझ्याकडं. अरे माझा सगळे नंबर आहेत आता. सगळे. सोडत नसतो मी नाही तुला. नाही असं नाही ऐका मी ऐका येतोय. पुढे घे. अरे 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 सगळे नंबर माहिती आहेत मला. हरकत नाही. अहो तो घरी येईल सांगतो. तुमचा ऐका. फोन आहे का? नाहीये. अरे बापरे. त्यांचा. हॅलो. ते स्पीकर टाकतो. त्या बाईच्या नवऱ्याचा फोन आला, स्पीकरवर जरा बोला. कुठं पैसे बियाने अरे. वाढवून तोडला पोहतोय सोय. अरे कट करणार फोन कट करणार. अरे बाबा सगळीकडे नंबर येतात. हे बाबा तो वाट लावेल माझी. हॅलो. ओ त्या बाईच्या नवऱ्याचा फोन आहे. घेता की स्किट संपवू. स्किट संपव रे स्किट संपव. स्किट संपव. नको बाबा. अरे, काय करत आहात? वा वा वा, तुमच्या गट्टारा आज खूप
मजा आली, मस्त परफॉर्मन्स. हा रसिक प्रसादा. ऍक्च्युली हा खरं तर तुझा कट्टा आहे सावत्या, आहा. कारण इथले सगळ्यांचे नंबर तुझ्याकडे आहेत, त्यामुळे हा खरं तर तुझा कट्टा आहे. म्हणजे हा कोण माणूस आहे, जगातल्या सगळ्यांचे नंबर याच्याकडे आहेत. मस्त होती कॉन्सेप्ट आणि मधली मधली कॅरेक्टर्स, चेतनाचं पण मस्त होतं. आणि पर्णिका खूप दिवसांनी दिसली, सुमारिया खूप दिवसांनी दिसला, दोघांनी मजा आणली. बहार पीपी मस्त मजा. येस साई. हाऊसफुल परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना भेटलो, मजा आली. फोन कार्ड्स दोन्हीही कमाल होते. चेतू मस्त, मला फार आवडला तू जो आवाज लावला होतास, ज्या लहेजामध्ये तू बोललीस. सावत्या, आपला तर देशी वाटण्यास माहीतच आहे, जगप्रसिद्ध आहे, मजा आली. येस, धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, बायकोला सासरी नेण्यासाठी उतावळीत झालेला नवरा आज पुन्हा एकदा एक प्रयत्न करणार आहे. चला बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. नाही चेते जा बाय आता तुझा हे माहेर संपला आता सासरी जा बाय तू बाय चेते जा सासरी ग जा बाय तू सासरी आता नाही बा आता नाही बस झालं. बासकी आता बासकी. मी काय म्हणते जावे बाप. हा बोला ना. आणखी 4 दिवस राहू दे तिला इथं. का हो इथली तिथली काहीच लाजलूज वाटत नाही का तुम्हाला? 4 वर्ष आहे आता लग्न व्हायचं. 4 वर्ष थांबलोय मी. 4 वर्ष थांबणं म्हणजे थट्टाबाजीचा खेळ नव्हतो. आणि इथे तपडलेली असते ती. जेव्हा वाट चुकते ना तेव्हा येते सासरी. आता 2 महिन्यांपूर्वी आली होती ना तिथं. आली होती दारावर आली, लगेच ते फोनचा डबडा वाजलं, लगेच उलटली. मग कळलं काय तर तुमच्या गळ्यात रुपया अडकला होता म्हणे. अडकला होता का? खरंच अडकला होता. अरे खोटा बोलायची पण काही सीमा असते ना हो. मी नाही खोटं बोलत. अरे काय नाटक करताय तुम्ही? हद्द झाली कशाचा रुपया अडकायला तुम्ही काय नादान बच्चे आहे का हो? नाही ते मी चिल्लर अशी करून चिल्लर मोजत होते ना ते बोटाला नाणं चिकटलं आणि ते असं करून धपकन गेला आतमध्ये. अरे कुणी चिल्लर असं करून मोजेल का हो मामा? आता काय बोलायचं हो? काय मी तरी काय बोलायचे? तुम्हीच बोललं पाहिजे. तुम्ही लग्न लावून दिलेलं नाही. मला तर कधी कधी असं वाटतं ना मंगळसूत्र अडकवायला तात्पुरता हिचा गळा मिळाला मला बस, बाकी या लग्नाला काही अर्थ नाही. काय कळतंय का तुम्हाला? येतच नाही. चांगल्यासाठी तुमचं लग्न लावून दिलंय का काय? उगा काही बोलू नका, तोंडाला येईल ती. आणि म्हातारे यायला काय एवढी लग्न लावली मी आजपर्यंत, पण ह्या पुरीचं लग्न लावलं पश्चाताप झालाय मला आता. काय करू नको वाता नाही लागा डोक्याला. नुसत्या मिटिंगा चालले ते म्हातारे. हे बघ शेवटचं सांगतोय तुला, आता पुरीला म्हणजे इकडं बोलवायचंच नाही. आता सोडली नवऱ्यानं म्हणजे मग काय ठो करीत बसायला लागली तू दोघीला. हे बघा आता मी इथं येणार ती फक्त औषध घेऊन, असल्या फालतू गोष्टीसाठी बोलवायचंच नाही मला इकडं. कळलं का? अजिबात. अरे चेतू, आईला कळत नाही, तुला बी अक्कल नाही होय ग? मामा अजिबात काय बोलू नकोस. तुला का नवऱ्याकडे काय जावंच वाटत ना का? वाटतंय की मला प्रेम आहे यांच्यावर. मग घरी येऊन दाखव ना ते. आता हिचा असा आवाज आहे तरी पण माझं भलतं प्रेम आहे हिच्यावर. याच्यात हिचं कर्तृत्व नाहीये, माझं साचले पण जास्त आहे. म्हणजे कधी कधी हिची आठवण येते ना, मी मिक्सर चालू करतो आणि हळुवारपणे त्या फडक्याने मिक्सरला पुसत असतो. अरे एखादा विद्यार्थी त्याला परीक्षेतले सगळी उत्तरं पाठ आहेत पण त्याला परीक्षेला बसू देते. काय मोठी शोकांची काय बसू त्याने मला परीक्षेला. काय बोलताय का? कळतंय का तुम्हाला काय बोलताय? श्यामराव तुमच्याकडे नाही चुंबकत्वच नाही. काय नाही? चुंबकत्वच नाही तुमच्याकडे. पुरुषाकडे कसं का चुंबकत्व असलं पाहिजे. बायकोनं म्हणजे सोडलंच नाही पाहिजे. माहेरात पाऊल ठेवलं नाही दुसऱ्या दिवशी रिटर्न जीएसटी पकडली पाहिजे. चुंबकत्वच पाहिजे तसं आपल्या. काय त्याच्या आईला रडतंय का? हे ते नुसती तडपड चालली का? पुरुषात जातीला बरं वाटतंय का असलं? मग ही जेव्हा अगस्ते बरं दिसस का? मग मना पोऱ्या रातभर तक करस. काय करस? ते
तक तक करस. गालमेल होते जेवाची. हा ते बदामाच्या उशा आणल्या लग्नानंतर त्या फाटल्या पण वाऊ काय आली नाही सासरी. काय लागाची तू तुला एक लगा किती वेळा तुला कळतच नाही का ग? हा. जरा विचार कर की लग्न कशासाठी केलंयस? कशासाठी? जा एकदा मग कळल. बघ की जाऊन काय लगा चाललंय लगा. अगं चेता कसं असतंय माहितीये का? लग्न असतंय की नाही ती म्हणजे दुसऱ्याचं घर असतंय की नाही त्याला सुननं सजावणं असतंय. आलं का लक्षात? त्या घराला जपायचं असतंय. तू आता ही कोण आहे बाई? सासू. सासूची आय करायची. आलं का लक्षात? म्हणजे 2-2 आया. हा सासूला माया लावायची वाईज प्रेम करायचं. आलं का लक्षात? सेवा करायची तिची. कळलं ना? चला आता निघा. आता पेटी भरली की नाही डायरेक्ट त्या कपाटामध्ये कपडे खाली करायला घ्यायची. चला निघा निघा अजिबात थांबायचं. आयाकडे राहू दे. जा बाया. झालं की आता एकमेकाच्या उरावच होता की आतापर्यंत. जावा चला निघा निघा पडा दिसनी. आता परत कधी आणणार? आता तुमची बातमी आल्यावरच येणार आता. काय म्हणलं का नाव? बोलत तू डायरेक्ट. ते तोंडातून निघून गेलं. दिवाळीला आणणार का? नाही हो. पण नाताळाला आता आहे ना एक छोटा सांताक्लॉज झाल्यावर इकडे येणार. नाही ते काम करू तुम्ही या तिकडे डायरेक्ट तुम्ही या तिकडे. हा नाही बाय सगळं मी बाळत पण हितच करणार तिचं मी नाही येणार. तुम्हाला खाटल्यावरून उठता येत नाही तुम्ही काय बाळणपण करणार हो. हा चल तू चल ना. पण आता एवढ्या रातच्याला कुठं मिळणार? एसटी नाही मिळायची. मला माहिती होते म्हणून जिपडं घेऊन आलोय मी. जिपडं आता असं जिपडं स्टार्ट करणार डायरेक्ट घरी थांबणार. मध्ये कोणी आलं त्याला उडवून देईन मी. अरे त्यांना काय होतं की एसटीने गेलं ना मध्ये 6 एसटीचे स्टँड आहेत. जिथे जिथे एसटी थांबली माझा जीव नुसता घाबरा घुबरा होतो. ही पळून जाते का काय? अरे एक पण एसटी स्टँड सोडलं नाही जिथून ही परत आली नाही. आणि त्या जिपड्याच्या पुढे चाकाच्या समोर नारळ ठेवतात ना. मी नाही इथं फोनचं डबडं ठेवणार आहे. चक्का चूर करणार त्याच्यात. त्या फोनचा सगळा प्रॉब्लेमच नको त्या फोनमुळे. काय काय तुम्ही कडक बुंदी आहे का हो जरा तुम्ही? कडक हा काय उगाच बोलू नका. आता म्हणली नाही ती म्हणून म्हणली ना. जावा चला. कधी कधी येते ना म्हणून विचारलं हो. नाही ठीक आहे. चाल चाल चेतू चाल. आता छोटा श्याम येणार. चाल चेतू चल नाव. जावा असू द्या चेतू जा. नको आता मागं वळून बघ जा. नमस्कार. थोडा वेळ घेतो तुमचा. मावशी तुम्ही हा फोटो पाहिला का? याला कुठं पाहिलं? पाहिलं का बघा. नाही साहेब नाही पाहिला. नक्की नाही पाहिलं? नाही पाहिलं. बरं चला येतो. चल दाखवा बरं दाखवा. नाही अगं आपल्याला जायचंय ना. मी पाहिलंय साहेब. तुम्ही हा फोटो पाहिलाय? मी पाहिलंय. हा फोटो पाहिलाय? पाहिलंय. काय म्हणते हा फोटो? पाहिलंय साहेब. तुम्ही या तिघांना पाहिलंय? जगताप मिळाला साक्षीदार. हो ताई जरा आतवा. चला या आतमध्ये लवकर. साहेब आम्हाला जायचंय जरा. अहो जरा थांबा ना. तुमचं नाव काय आहे? श्याम. अहो शामराव इकडे. अहो ताई बसा इकडे. आई मस्त अहो ऐका ना माझं. अहो काय झालं? अहो लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय गावात दरोडे वाढलेत. बरं पण आरोपींना आम्ही पकडलेलं आहे. पण प्रॉब्लेम होतो ना त्यांना काय ना कोण साक्षी द्यायला पुढे येत नाही आणि मग ते निसटून जातात. पण आता कसं झालंय ताईंनी ह्यांना ओळखलेलं आहे. ताई तुम्ही आता आम्हाला माहिती द्या. 2 मिनिटाचं काम आहे आणि मग तुम्ही जा. हो साहेब ऐका ना. त्यांना विचारा नाही तर त्यांना विचारा. काय ना मला जरा जायचं. थांबा 1 मिनिट. हा माणूस कोण आहे रे? जगताप बघ जरा. नाही मी श्याम आहे. ही माझी बायको आहे. ही माझी आई आहे. त्या माझ्या सासूबाई आहेत आणि ते मध्यस्थ आहेत ज्यांनी आमच्या लग्न लावून दिलं. बरोबर साहेब ऐका ना मला हिला घेऊन धुळ्याला जायचं. भलतं मोठं का पेंडिंग पडलेलं आहे हो त्याच्यासाठी जरा जायचं. अहो थांबा ना इकडे सरकारी काम पेंडिंग पडलेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे का इथं गावामध्ये आपल्या डांग्यांच्या घरावर घरफोडी झाली. मग काय सांगता? 12 घरं फोडली 7 दिवसात. मग काय डेंजर टोळी तुम्हाला सांगू. त्यांना पकडलं आम्ही. म्हणले आम्हाला त्रास झाला. असं पकडायला गेलो आणि फास्कन निसटून गेली ना टोळी. काय? अहो अंगाला तेल लावलं होतं ना. शर्टाला धरून ओढायचं ना. अहो शर्टच घालत नाही ना. बुंगळेच अहो असं नाही. चड्डी होती. चड्डी बनियान गँग म्हणतात ती हीच. त्या गँगला आम्ही पकडलेलं आहे. कळलं का?
फक्त काय ना आम्हाला आता कोणतरी साक्षी द्यायला माणूस पाहिजे. साहेब ऐका ना, मला हिला घेऊन जायचंय म्हणून म्हटलं की आम्हाला चला, जायचंय. जायचंय. अहो जरा वेळ थांबा ना तुम्ही इकडं, सरकारी काम आहे, लगेच तुम्ही मोकळे व्हाल. ताई तुम्ही जरा बघा ह्याला तुम्ही कुठं पाहिलंय. परवा रात्री पाहिलं साहेब. बरं परवा रात्री म्हणजे तिकडनं डांगेकडनं इकडे आले असणार, ते पुढे बोला. हा परवा रात्री 12 वाजता मी इकडनं बाहेर आले की नाही. ए बावळट 12 वाजता बाहेर काय करत होती तू? गावया तुमची आठवण आली म्हणून चंद्र बघायला आले तर मलाच बोलताय. मग घरी यायचे ना, घरी दाखवला असताना तुला चंद्र. नाही तर आपण गच्चीवर उभं राहिलो असतो आणि टायटॅनिकची अशी पोज मारून एकत्र चंद्र पाहिला असताना ग. अहो थांबा ना जरा इकडे, तुम्ही आमची लिंक तोडू नका. बरं 1 मिनिट थांबा जरा. ताई पुढे बोला. तुम्ही 12 वाजता त्यांना पाहिलं पुढं. साहेब मी 12 वाजता बाहेर आले की नाही हा तर अशी 4-5 माणसं कुसबुसत येत होती. तुम्ही त्यांना जवळून पाहिलं. जवळून साहेब एक असा आला की नाही समोर. हा मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, तो गपकनी असा वळला साहेब. त्याच्या पाठीवर तीळ होता. नवरा इथं तीळ तीळ तुटतोय आणि तू लोकांच्या पाठीवरचे तीळ पाय. तो उघडा होता ना. मग तू घरी आहे, मी उघडा होतो ना. पाय ना माझ्या पाठीवरचा तीळ. तुझ्या पाठीवर तीळच नाहीये ना शामू. अरे तू गपनाव माय, तू 5 वर्षापर्यंत आंघोळ घातलेली आहे मला. तीळ केव्हा पण डेव्हलप होता त्याचं काय? हो श्यामराव थांबा ना, इकडे आमची केस डेव्हलप होऊन राहिलेली आहे. तुमचं काय चाललंय? हे बघा तुम्ही सरकारी कामात व्यत्यय नका आणू बरं का. हे बघा तुम्ही माझ्या आहे ना मिलनात व्यत्यय आणताय फक्त. काय मिलन करून राहिले? बायकोला पहिल्यांदा बघताय का? नाही. हा तुमचीच बायको आहे ना ती. हो. मग बाई तुम्ही पुढे सांगा काय. साहेब हा की नाही माझ्या असा समोर आला. मग मी त्याला मोठ्याने विचारलं कोण आहे. तो घाबरून पळाला साहेब. ताई हा बघा, हा तिसरा फोटो आहे बघा. ह्याला ओळखता का बघा जरा. हा बघा दिसतोय. अरे तू ना मग काय भुतडाई जायचं का? काय कर राहिनी कशाला इचकी राहिनी तू? श्यामराव जरा थांबा ना, त्या आठवतात ना. हा तुम्ही आठवा काय झालं. म्हणजे ह्याच्यात काय लाजण्यासारखं बघा. मग काय हाय की नाही साहेब यांच्यासारखा दिसत होता. असं वाटलं की वया गपकन जाऊन मिठीच मारावी. अरे काय बिनलाजी बाई आहे बाप. जेव्हा मला मिठी मारायची वेळ येते तेव्हा ते इकडे येऊन पळते तू. हो श्यामराव काय? जरा दमानं घ्या ना. बरं ताई तुमच्याकडनं आम्हाला जी माहिती मिळाली ती महत्वाची होती. खरंच तुमचे मनापासून आभार. हा? चला आम्ही निघतो. नाही नाही आहे हो मावशी आहे. काय तुम्हाला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो ताई काय घाबरायचं कारण नाही. तुम्ही यांना इथे ओळखलं की नाही, तिकडे आपण त्यांची समोर ओळख परेड करू. मी त्यांना तिकडे ओळख आणि मग झालं. आणि नाही आणि जर ओळख पटली तर तुम्हाला इथं या गावात या घरात फार नाही 2-3 महिने राहावं लागेल. 2 महिने इथे? हा कारण पुढे केस उभी राहील, मग ते जबाब द्यायला जावं लागेल, मग कोर्टाच्या फेऱ्या. तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही गावात ना 2-3 महिने. फार नाही. माझ्या पोरीच्या जीवाला काय धोका? नाही अहो, काय काळजी करायचं कारणच नाहीये ना. आम्ही आहोत ना. आणि कसं आहे ना, टोळी आहे ना गजाड होणं गरजेचं आहे. ले डेंजर टोळी आहे. हा ती अशी मोकाट फिरून चालणार नाही. हो त्यांनी या डांग्यांचं घर फोडलं, उद्या तुमचं घर फोडतील, तुमच्या डोक्यात काहीतरी घालतील आणि मग तुम्हाला मारलं तर. नको नाही म्हणजे चेतो नको जाऊ ग तू. मला नाही मारायचं. सासूबाई काही काय बोलताय असं कुठं? गुच्चूबट शाम्या नाही. तिथं फोडलं घर, उद्या यांचं फोडल मग आपलं फोडल. नको राह तू चेतू. चालेल येऊ द्या. फक्त 1 दिवस माझी बायको माझ्यासोबत येऊ द्या. त्याच्यानंतर त्यांनी माझं डोकं फोडून मला मारून टाकलं ना तरी चालेल. साक्षी साक्षीपेक्षा नंतर घ्या ना तुम्ही. तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेतात? मी त्रास करून घेतोय. शामराव सरकारी कामात व्यत्यय नको बरं का. येऊ द्या सरकारी कामात व्यत्यय. एकदा माझी बायको माझ्यासोबत येऊ द्या ना. हे बघा नाही तर मी आहे ना अंगाला तेल लावून चड्डीवर इकडे तिकडे फिरीन मी. शामराव काय जातात घ्यायचं नाही. अरे ज्यांच्या नवीन लग्न झाले ना त्यांच्या घरी जाऊन दरोडे टाकेन मी त्यांच्यावर. हा मला साधं समजू नका तुम्ही. शामराव जगताप यांना आतमध्ये घ्या. मला यांना टायर दाखवा, यांच्यावर कलम लावा. सरकारी कामात व्यत्यय. बायकोवरती मोठ्या आवाजात भांडण करून बोललाय. हा डेसिबल पेक्षा मोठा आवाज यांचा आहे. शांततेत भंग केलेला आहे. माते पेरू आहे. याला आतमध्ये घ्या. 1 दिवस बायकोला माझ्यासोबत येऊ द्या. नंतर काय कलम लावायची लावा. जगताप घेऊन चला याला. ताई, आम्ही आलो. साहेब मी आहे ना झंझावात आहे झंझावात. वादळे मी उद्ध्वस्त करून टाकीन तुम्हाला. का
थोड्याशा विघ्नाशी गत झाली बघा तुमची, पण आम्हाला मात्र खूप मजा आली. झंझावात परफॉर्मन्स. सध्या छान संकल्पना होती आणि छान सादरीकरण. समीर, तुझा पण वावर छान वाटला आज याही प्रहसनात. थँक्यू सर. ओव्हरऑल उत्तम सांघिक परफॉर्मन्स. सगळ्यांची कॅरेक्टर्स मला कळली. श्याम्याच्या आईने मला थोडंसं बुचकायात पडलं की ही खानदेशी आहे का मारवाडी आहे का गुजरात. कारण आपल्याकडे काही तसं हे नसतं, म्हणजे अख्ख्या बिहारी कुटुंबाचा बाप नेपाळीत बोलतो. त्यामुळे मला असं वाटलं की एक व्हरायटी म्हणून आज खानदेशी मुलाची आई पारशी किंवा मारवाडी असेल. त्या शोधात काही काही माझ्याकडनं मिस झालं, पण ते मी रिपीट टेलिकास्ट बघीन मी. बाकी ओव्हरऑल मजा आली. सई हिट परफॉर्मन्स होता एकदम. श्यामदादा, तुम्ही या सिरीजमध्ये फारच कमाल इमोट करता असं मला वाटतं, आणि ॲज अन ऑडियन्स प्रत्येक वेळेला वी फील फॉर यू डीपली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस भारी. माझा असा एक व्हिडिओ आहे वने, तुला मी तो दाखवलाय वाला, तो मी आता लवकरच पोस्ट करेन असं वाटतंय. मजा आली गाईज. मंडळी, विनोदाचे हे नवनवीन ट्रेंड जसे चालूच राहतील, पण आजच्या भागात इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.